तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय। मी क्राईम ब्रांच अधिकारी बोलतोय। जर तुम्ही घराबाहेर पडलात तर तुम्हाला अटक केली जाईल आणि ही अटक तुम्हाला टाळायची असेल तर आम्ही सांगतो तसं करा, असं सांगून वागळे इस्टेटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या सदानंद रामचंद्र पाध्ये ह्या वयोवृद्ध व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे। या व्यक्तीला त्यांच्या बँक खात्यातनं 8,65,153 रुपये RTGS करण्याला त्यांनी सांगितलं। त्यांनी रक्कम RTGS केली। ह्या व्यक्तीचे नातेवाईक सोनाली घाट यांनी ह्या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे। या फसवणुकीबद्दल वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। ह्या गुन्ह्यामध्ये कुठलीही माहिती नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणलाय। सायबर गुन्हेगार हे यूपीमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर वागळे पोलिसांनी सूत्र हलवले आणि उत्तर प्रदेशमधल्या रौचक अजय कुमार श्रीवास्तव आणि संदीप कमलेश सिंग यादव ह्या दुकलीला ठाणे पोलीस शहरांनी 14 डिसेंबरला उत्तर प्रदेशातनं अटक केली आहे। त्यांच्याकडनं हस्तगत केलेल्या बँक खात्यांचा तपास केला तेव्हा त्यांनी आत्तापर्यंत 59 जणांची फसवणूक केली असं उघडकीस आलंय। तसंच ह्या फसवणुकीमध्ये मिळालेली रक्कम सुद्धा क्रिप्टोकरन्सीमध्ये परावर्तित केलेली असल्याचं सुद्धा निष्पन्न झालंय। जवळपास 4,000 क्रिप्टोकरन्सी USDT अंदाजे 3,20,000 रुपये इतक्या रकमेचा शोध लागल्याचं पोलिसांनी सांगितलंय। शहरातील वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील रहेजा कॉम्प्लेक्स येथे एक 86 वर्षाचे वयोवृद्ध इसम राहतात। त्यांना तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केलेले आहे। तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि इन्स्पेक्टर पांडे त्याचा तपास करत आहेत अशी माहिती देऊन तुम्ही हाऊस अरेस्ट झालेला आहात। घराच्या बाहेर जर तुम्ही पडलात तर तुम्हाला अटक केली जाईल व ही अटक तुम्हाला टाळायची असेल तर तसेच तुमच्या विरुद्ध निघालेले वॉरंट जर कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला आम्ही सांगतो ती प्रोसिजर फॉलो करावी लागेल असे सांगून त्या वयोवृद्ध इसमाच्या बँक अकाउंटमधील 8,65,000 रुपये RTGS करण्यास सांगितले। सदरची अमाऊंट त्यांनी RTGS केल्यानंतर सदर वयोवृद्ध इसमाच्या नातेवाईकांना मुलीला हे लक्षात आलं की आपल्या वडिलांची फसवणूक झालेली आहे। त्यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून गुन्हा दाखल केला। वागळे इस्टेट पोलीस स्टेशनने त्या संदर्भात अधिक तपास केला असता हे पैसे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ येथील एका खात्यावर गेल्याचे समजले। त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता ते कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं लक्षात आलं। त्या विद्यार्थ्याकडून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्यानंतर आम्हाला याच्यामधील खऱ्या आरोपींची माहिती मिळाली। त्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तिथे थांबून ज्या मुलांचा वापर करण्यात आला होता त्या मुलांमार्फत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अटक केलं। तिथे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ इथून ट्रान्सफर वॉरंटद्वारे त्यांना इथे आणून इथे या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे। सदर आरोपितांकडून आपल्याला गुन्ह्यामध्ये गेलेल्या 8,65,000 पैकी 5,5 लाखापेक्षाही जास्त रक्कम ताब्यात मिळालेली आहे। एक सँट्रो कार 8 लाख रुपयाची कार मिळालेली आहे। तसेच सदर आरोपींनी वापरात असलेले दोन्ही आरोपींकडे असलेले 5 मोबाईल्स मिळालेले आहेत, 6 सिम कार्ड्स मिळालेले आहेत। तसेच आरोपींकडे आपल्याला 20 डेबिट क्रेडिट कार्ड्स मिळालेले आहेत आणि यांच्याकडे 9 चेकबुक मिळालेले आहेत। या आरोपींपैकी एक आरोपी बीटेक झालेला आहे, तसेच एकाने BSc केलेला आहे। तसेच हे आरोपी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत होते। तर या क्रिप्टोकरन्सी यांनी किती खरेदी केलेली आहे आणि ही क्रिप्टोकरन्सीचे हे कशा प्रकारे पैसे गुंतवत होते याची माहिती घेण्याचं काम चालू आहे। सर, आरोपींचा काही बॅकग्राऊंड आहे का? यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत? या आरोपींच्या बाबत आम्ही माहिती घेतली असता यांनी 59 अकाउंट्स पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरलेले आहेत आणि यांच्या विरुद्ध असे एकूण 59 ठिकाणी तक्रारी भारतातल्या विविध पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त आहेत। सर, एवढा उच्च शिक्षित असलेले 2 आरोपी नेमकं हे संपूर्ण गुन्हा करण्यामागचं कारण काय समजतं? आर्थिक लालच याच उद्देशाने, पैसे कमवण्याची लालसा या उद्देशानेच यांनी हे केलेले आहे असं दिसून येत आहे। हे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सर, डिजिटल अरेस्ट केलं अशा प्रकारचे फोन आल्यानंतर आपण त्यावर रिस्पॉन्स देणं अतिशय चुकीचं आहे। कुणीही डिजिटल अरेस्ट आत्तापर्यंत कुणाला असं भारतात होत नाही। त्यामुळे
पोलीस ज्या सायबर फ्रॉड होतात त्याबाबतचे ज्या वेळोवेळी सूचना देत असतात त्याच्यावर सर्वांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आरोपींना जे विक्टीमचे डिटेल्स मिळाले ते कसे मिळाले त्यांना? आरोपी हे कॉलेजमध्ये जाऊन काही मित्रमैत्रिणी जमा करून त्यांच्याद्वारे कुणाला टार्गेट करायचं किंवा बोलता बोलता माहिती घेऊन त्यांच्याकडून हे अशा प्रकारे कोण तयार होतो पैसे देण्यासाठी असा जो तयार होईल त्याच्याकडून हे करत होते. आरोपीने अकाउंट्स कसे ऑपरेट केले? 40 अकाउंट 50 अकाउंट ओपन केले? आता ती माहिती घेण्याचं काम चालू आहे.